मी तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये. आज आपण झटपट चविष्ट असं सुक्कं मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आज आपण सुक्कं मटण बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मटण घेतलेलं आहे. हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3-4 वेळा आणि याला हळद, मीठ आणि आलं लसूण वाटून मी मिक्स करून व्यवस्थित असं मुरवत ठेवलं होतं. एक अर्धा तास ठेवा, 15 ते 20 मिनटं ठेवा, किंवा तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील ठेवू शकता. आता हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण इकडे गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं 1 पळीभर तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर नाही ठेवलं तरी देखील चालेल, पण शक्यतो मॅरिनेट केलं ना की चव आणखीन छान लागते. आता हे व्यवस्थित असं आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला मीठ हळद लावल्यामुळे खूप छान अशी चव येते बघा. मिठाच्या पाण्यामध्ये अगोदर आपण हे शिजवून घ्यायचं आहे. एक झाकण ठेवूयात आणि 4 ते 5 मिनिट आपण हे सुरुवातीला शिजवून घेऊयात. हे पहा, इथे मी झाकण ठेवलेलं होतं आणि मिठाच्या पाण्यामध्ये सुरुवातीला अगदी 4 ते 5 मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे. पाहू शकता इथे तुम्ही अगदी मिठाचं पाणी भरपूर असं याला सुटतं आणि हे बऱ्यापैकी छान असं तयार होतं. आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. इथे मी त्याच भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे. ते आपण पाणी यामध्ये घालून घेऊयात. शक्यतो गरम पाणीच घाला तुम्ही पण. आता हे गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेऊयात. आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. इथे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे आपले तडतडले की त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊयात. हा कांदा, 2 कांदे मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला तेलावरती छान असा 1 मिनिटभर असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला इथे आपला कांदा छान असा परतत आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये हे टॅमॅटो घालून घ्यायचे आहेत. इथे मी 2 बारीक असे टॅमॅटो कट करून घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊयात. सोबतच टॅमॅटो परतत असताना मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं अगदी. आता हे छान आपण कांदा आणि टॅमॅटो दोन्ही आपण छान असं 2 ते 3 मिनिट आपण परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे आपले 2 ते 3 मिनिट आपण छान असा कांदा आणि टॅमॅटो परतून घेतलेला आहे. पाहू शकता इथे तुम्ही ते परतत आहे. तोपर्यंत आपण इकडे एक वाटण बनवणार आहोत. इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि हे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. तर याचं आपण एक जाडसर असं वाटण बनवून घेऊया. इथे आपले कांदा टॅमॅटो परतून झालेले आहे व हे वाटण देखील आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये हे वाटण घालूयात आणि हे छान असं यामध्ये मसाल्यामध्ये आपण परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालं की आपल्याला त्यामध्ये तर काही पावडर मसाले देखील घालून घ्यायचे आहेत. मी हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे. हे एवढेच आपल्याला मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मसाले अगदी छान असे आपण परतून घ्यायचे आहेत. या वाटणामध्ये आपल्याला आपलं मसाले छान परतावेत म्हणून अगदी थोडंसं यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात. म्हणजे मसाले देखील करपणार नाहीत आणि आपली वाटण देखील छान असं मस्त असं परतून होईल. आता हे वाटण आपल्याला 1 ते 2 मिनिट छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. पाहू शकता इथे तुम्ही. आता आपण हे मटण घेतलेलं आहे, शिजवलेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊयात. अगदी थोडासा रस्सा देखील आहे तो पण आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे सर्व व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया. गॅस थोडासा मोठा केलेला आहे मी आणि हे छान असं आपण आता शिजवून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिट आपण यावरती एक झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट मसाल्यामध्ये आपण हे मटण शिजवून घेऊया.
यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला कांदा टोमॅटो परतताना आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि मॅरिनेट करताना देखील थोडंसं घातलेलं होतं. आता त्या हिशोबानेच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि या मसाल्यामध्ये आपण छान असं हे शिजवून घेऊया. हे पहा, आपली 5 ते 6 मिनिट झालेली आहेत. आपण एकदा आपली भाजी चेक करून घेऊयात. पाहू शकता इथे भाजी खूप आपली छान अशी सुक्कं मटण छान असं बनवून तयार झालेलं आहे. अगदी थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. इथे आपले झटपट चविष्ट असे सुक्कं मटण बनवून तयार झालेले आहे. रेसिपी ही अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्येच बनवलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.